चला तर मास्क खायला पाडतात तू थांब तू घेऊ. हात जोडणं साध्या सर्व हाताला मास्क चावल्या. नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आता ना नदीवर चाललो आहोत. तर वातावरण पण क्लायमेट वगैरे पण बघू शकते बघा, पूर्ण ढगाळ असं क्लायमेट झालं आहे. आणि ते आपल्या ग्राउंडवर मॅच होत्या क्रिकेटचे सामने, त्यासाठी आपण उपस्थित नव्हतो इथे. तर आपण जाऊया नदीवर. नदीवर कशासाठी चालला होते मी तुम्हाला पुढे सांगेनच. आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. हे बघा, कळमांचं पूर्ण ढगाळ असं वातावरण झालं आहे. पाऊस तर जामच उठला आहे. चला तर आपण पुढे दाखवतो, कंटिन्यूच राहा पुढे. चला तर आपण जाऊयात. हे बघा शकता, पूर्ण ढगाळ असं वातावरण. आणि आता पावसाचं वातावरण पण खूप छान वाटतंय. पूर्ण एकदम अंधार असं केलं नाही पावसाने. आणि आपल्याला जायचं आहे ना, मधमाशीचं पोलं काढायला जायचं आहे. तर आपण ते काढण्यासाठी रात्री जाणार आहोत मित्रांनो. पण आता आपण ते बघण्यासाठी चाललो आहोत. तर ही वाट आहे आपली, जिथे आपण रेडे बिडे घेऊन जातो नदीवर. राजू आलाय. आणि आता पाऊस जवळ आला तर बघू शकते बघा किती पालवलंय. पूर्ण असं हिरवळ झालंय. फणसावर आहेत फणस भरपूर. तर डायरेक्ट तुम्हाला आता मी नदीवर गेल्यावरच दाखवतो मित्रांनो, जिथे आपण मधमाशीचं पोळ बघायला नाही तिथेच दाखवतो. कारण पाऊस पण उठला आणि आपल्याला लवकर पण जायचं आहे. त्यासाठी आपण लवकर जाऊयात. ही अडचण बघू शकते इथे किती. चला तर पुढे भेटू. तर मित्रांनो बघू शकता, आपण आता वर चढतोय. तर वर ह्याकरिता चढतोय की जेणेकरून आपल्याला रात्रीचं जायचं आहे. तर कुठे काही प्रॉब्लेम येता कामा नये, त्यामुळे आपण वर दिवसाचं चेक करतोय की मधमाशीच आपल्याला पोलं काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला कसं जायला लागलं, वरती काटेरी पण झाड आहे, त्याच्यामुळे काटे वगैरे पण लागू शकतात. तर त्यामुळे आपण चेक करण्यासाठी वर चढलो आहे. आणि झाड पण बोलत तर खूप उंच असं झाड आहे. आणि मधमाशीचं पोलं काढताना आपल्याला माशा वगैरे काय मारायच्या नाही आहेत. ते मी तुम्हाला पुढे सांगेनच कशा प्रकारे आपण ते काढणार आहोत ते. आणि हे जे झाड आहे ना, ते केळाचं झाड आहे. आणि खूप उंच असं झाड आहे आणि खूप छान असं झाड आहे. पावसाला इथे वाघ वगैरे पण बसतो इथे. तर बघू शकता. कारण वरती करवंदाचे झाड असल्यामुळे बघू शकते करवंदाचे वगैरे झाड आहेत. तर रात्रीचं कसं आपण टॉर्च वगैरे लावून तर जाऊ शकत नाही, म्हणजे नॉर्मली लावू शकतो, पण माशा वगैरे असतात त्या टॉर्च लावलं की आपल्याजवळ येतात आणि चावतात वगैरे. त्याच्यामुळे आपण टॉर्च वगैरे पण नाही लावू शकत, म्हणून चेक करण्यासाठी आपण वर गेलो. तर हे बघा, इथे मधमाशीचं पोलं आहे. हे बघू शकते बघा. झाड पण खूप मोठं आहे. हे बघा केवढं मोठं आहे ते. असं वाटत असेल छोटं, पण खूप मोठं आहे मित्रांनो हे. तर हे मित्रांनो जे बघू शकते बघा,
ही झाडाची केसरं आहेत माडाची, तर त्याची आपण झुंजरी बनवणार आहोत. तर त्याला ना पूर्णपणे पायाने चोळून वगैरे घ्यायचं. नंतर मग त्याला थोडं काटून वगैरे पण हे करायचं दणकायचं, कारण ते आतमध्ये माती वगैरे असते ना, तर ती माती निघाली पाहिजे त्यातून. मग ती फुलगुनी टाईप तयार होते. आणि ज्यावेळेस तुम्ही मधमाशीचं पोलं काढायला जाता ना, त्यावेळेस ते झटकलात ना की मधमाशी वगैरे असते ती लांब पळून जाते. तर ही सर्व अशी प्रोसेस आहे. तर पुढे कशी बांधतात ते पण तुम्हाला दाखवेन. बघा अशी पूर्ण मळून घ्यायची आणि मग ते बंधाने बांधून घ्यायचं. इथे अनिकेत बघा कसं करतो आहे, मळतो वगैरे बघा. मळून झाल्याच्या नंतर ना असं बंधाने बांधून घ्यायचं जाम असं. आणि हे आहे ना तुम्हाला म्हणजे ते जे मधमाशीचं पोळं काढणार आहोत ना, त्याच्याजवळ आपल्याला नाही न्यायचं आहे. त्याच्या लांबच फक्त ते पेटल्यानंतर ना फक्त हलवायचं आहे. तर त्या ह्याच्यानं माशांना निघून जातात, थांबत नाही त्याच्यावर. आणि मग माशा सर्व उठल्यानंतर मग आपल्याला ते मध हे करायचं आहे. शक्यतो बघूया आपल्याला दाखवायला भेटलं तर आपण दाखवू, कारण माशा जिवंत असल्यामुळे ना आपण टॉर्च वगैरे लावू शकत नाही. त्याच्यामुळे मोस्टली वाटत नाही की वर ते आपल्याला कसं काढतो ते तुम्हाला दाखवायला भेटेल, कारण टॉर्च लावली तर वगैरे माशा वगैरे चावण्याचे खूप चान्सेस असतात. त्याच्यामुळं माशा वगैरे चावू नये म्हणून आपण टॉर्च नाही लावणार आहे. आणि ह्याच्यानं काही कुठल्या माशांना वगैरे पण काही दुखापत वगैरे होत नाही मित्रांनो, किंवा मरत वगैरे किंवा जाळला जात नाही. कारण याची एक ठिणगी तयार होते आणि ती ठिणगी आपण खाली हे करतो लांबतूनच, तर त्या ह्याचे बघूनच त्या माशा उठून जातात. तर अशा प्रकारे आपण मधमाशी काढणार आहोत. तर आपल्याला रात्रीचं जायचं आहे, कारण दिवसाच्या माशा वगैरे खूप चावतील, तर रात्री जाऊन काढणार नाही. बघा एक तयार झालं, अजून आपल्याला एक करायचं आहे. तर ह्याच्यानंतर तुम्ही बघू शकता यानं फोडतं आपण पेटवणार आणि त्याच्यानं ती फुलगुनी तयार होणार. आणि ते आपण ना म्हणजे ते मधमाशीचं पोळं असेल ना त्याच्या बाजूला वगैरे आपण हे करणार आहोत, जाळणार आहोत. तर मित्रांनो आपण आता जाऊयात मध काढायला. ते बघा आपण आणलेलं होतं दुपारी, ते तुम्हाला मी दाखवले आहे साहित्य. ह्याच्यामध्ये रशी वगैरे आहे. आणि ह्याच्यानं कसं काढणार आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवीनच. तर आपल्याला माशा मारायच्या नाही आहेत. झुजू बांधल्या माझ्यापासली ती फक्त अशीच बांधलेली घ्या. त्या अशी नंतर गाणं फाटली का मग गांडीवर चटका द्यायचं. तर हे पकड असे म्हणजे ती पहिला हे केलेलं आहे, फक्त नाही नको हातात द्या. तरी वाट आहे मित्रांनो. या वाटांना आता अंधार आहे, बघू शकता किती झालं अंधार. तर आपल्याला जायचं आहे सीधा. आणि ह्या ज्या माशा आपण हे करणार आहोत ना मित्रांनो, हे बघा इकडे सर्व येत आहेत. हे सर्व आता गडी बोला, गडी किती आहेत मोजा. हे आपण 8 जण ऑल टोटल. ते घरातले आहेत, पण गडी एकूण किती आहेत ते सर्व किती आहेत. तर आपल्याला असं जायचं आहे. इकडे खाली ना मित्रांनो नदी आहे, हे बघा कधी पण रस्ता आहे. जाताना कधी पण तुला गडी किती आहेत मोजा. आणि मध काढताना ना त्या माशा आपण तर हे नाही करणार, त्यांना मारणार नाहीत. तर ह्याच्या साहाय्याने ना आपण फक्त कॉर्नरला आहे ना हे पेटवल्यानंतर तुम्हाला मी दाखवीन ते कशा प्रकारे केलं जातं. तर ही पेटली ना तर ह्याच्यानं अशा फुंगुण्या होतात, जसं गवत वगैरे पेटतं आणि त्याचे दाणे बनतात. त्या पद्धतीने त्या माशांच्या साईडला फक्त हे करायचं, हलवायचं असं. मग त्या ज्या मधमाशा असतात त्या ऑटोमॅटिक निघून जातात, खाली उतरतात त्या. आणि मग ते काढल्यानंतर ते पुन्हा रिटर्न बसतात. तर ह्या पद्धतीने आपण हे करणार आहोत. आणि झाड तर खूप उंच आहे, त्या झाडावर आपण मध काढणार आहोत. ते मी तुम्हाला थोडं दाखवतो. तर आपण आता जाऊया. अंधार बघू शकता इथे. चला तर आता डायरेक्ट तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय काय प्रोसेस असते पुढची. होते आधी तर बालडीत. तर आपण फायनली इथून आलेलो आहे. हे बघा झाडाजवळ इथनं जायला लागलं असेल ह्या चढानं. इथून नाही जायचं. इकडून जाऊन असं वर फिरायचं. बघा याच्यावर आपण जाणार आहोत. जाऊ शकतो ह्या चढून असं समज त्याच्यावर सीधा उभा जाल कशाला. इथून शेडाला पद्धतशीर येईल, म्हणजे बालडी येताना इथून शेडा उलटा होईल ना इकडनं असा. तो बरं पडेल. नंतर शेडा इकडनं जाऊन तेवढा पुरायला पाहिजे. इथं समोर गेला असं समोर असायला असा शेडा. चालवतो आपण बरोबर. मी शेडा लावत नाही कमरेला, मग तू एकटाच बांध शेडाला. शेडा पुढं पण बघा आपण एवढी जण आलो आहोत. बालडी आणणार आता सर्व बाकीचं ते आणि दाखवेन पुढे तुम्हाला. आम्ही तो वर चढणार, मोबाईल नंतर होती घेऊन जाईन. इथं हातानं साईडला पाहिजे तर आपण पहिलं जरा देवाचं वगैरे जे रानात वगैरे जे आपण देतो ते पहिलं ठेवून देऊया.
त्याच्यानंतर आपण वरती पाय लावणार आहोत. मग रिटर्न आहे ते पण तिथं आहे सगळं. इथं आपण हे करणार आहोत. त्याच्यानंतर पुढे दाखवतो तुम्हाला मी. आणि शेडा काढ. तर मित्रांनो बघू शकता बघा आपण मध काढून आणलेलं आहे आणि पूर्ण आहे ना अंड्यामध्ये मध आहे. अंड्याने बाल्टी घेऊन गेलो जेणेकरून सांड वगैरे नाही म्हणून किंवा पडू नये त्यासाठी आपण ना बाल्टी वरती घेऊन गेलो आणि मग ती बाल्टीमध्ये आपण मध काढली आणि अंड्यामध्ये घेऊन आलो. कारण मिनिमम नाही जरी बोलला तरी 10 ते 12 लिटर मध भेटले आपल्याला. आणि हे सर्व बघा साफ करतायत. तरी जी तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत असेल सुपामध्ये ती पक्कड आहे आणि ओरिजिनल मध बघू शकता कसे असते. आणि ही जर मध बाटलीच ठेवली ना मित्रांनो तर त्याची गॅस तयार होते. आणि शक्यतो काचेच्या बाटलीमध्ये वगैरे नाही ठेवायची कारण जर का त्याच्यामध्ये ठेवलात ना तर स्फोट वगैरे होण्याचे चान्सेस असतात कारण ती प्युअर असते त्याच्यामुळं. तर ही पूर्ण हंड्यातनं ना आपण पिळून घेऊयात. हे बघा पूर्ण हंडा भरलेला अर्धा. तर मोहित आणि दादा यांना पिळतोय मध. तर बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला माशा वगैरे पण भेटणार नाही जर पकडीला कुठली एखादी माशी असेल तर. आणि त्या पण जिवंत असतात माशा वगैरे. हे बघा ही पूर्ण मधच आहे. तर आपल्याला वरती दाखवता आलं नाही मित्रांनो कारण माशा वगैरे चांदणं वगैरे होतं ना तर त्याच्यामुळे आपण टॉर्च वगैरे पण लावू शकत नव्हतं आणि शूट करू शकत पण नव्हतं कारण उंच झाड होतं ना. तर त्या झाड उंच असल्यामुळे आपल्याला वरती जाऊन शूट करून डबल ते दाखवायला पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे आपण ते दाखवलं नाही. तर आपण ते काढलं आणि डायरेक्ट घरी घेऊन आलो कारण अंधार वगैरे पण खूप होता आणि त्याच्यामध्ये पाऊस वगैरे पण उठलेला. त्याच्यामुळं आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला लवकरात लवकर करायचं होतं ते काढायचं होतं. कारण पाऊस पडला तर वगैरे मग कसं वरती चढता वगैरे येऊ शकत नाही. तर बघा हे बघा असं हे पिळलं जातं. मग ते पिळून पूर्ण सर्व मध एकत्र करायची आणि ऑल टोटल मग ती गाळून वगैरे घ्यायची गाळणीमध्ये जेणेकरून त्याच्यामध्ये आतमधला पाला वगैरे पडतो वगैरे किंवा पानं वगैरे असतात ती त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून. तर ही पकड आहे. त्याला आपल्याला कोणगं बोलतो. काही ठिकाणी मधमाशाचा साईजनुसार आहे. आणि बाटली वगैरे घेऊन आणि ऑल टोटल असे 7 ते 8 मध काढण्यासाठी पूर्ण हंडा भरेल एवढी. तर मोहितने बहुतेक पिळून घेतले नाही. हे बघा अर्धी बाल्टी मध भेटले आपल्याला पूर्णपणे आणि ते आपल्याला आता गाळायचे आहे. गाळल्यानंतर मग आपण ती प्रत्येकास थोडी थोडी देऊ. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही माशी भेटणार नाही मधमाशीची कारण आपण माशा वगैरे जाळत नाही. कारण मधमाशा आहेत तोपर्यंत असं बोललं जातं की म्हणजे माणसाचं जीवन आहे. ज्या दिवशी मधमाशा नष्ट होतील त्या दिवशी माणसाचं जीवन नष्ट. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटू पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.